माता की आवाज कमी वाटतो, जेवायचे सगळ्यांना. भारत माता की, सियावर रामचंद्र की. आजच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आजच्या मातृशक्ती सन्माननीय पद्मजाताई जोशी, तसेच हरिभक्तपरायण सन्माननीय नथुरामजी महाराज जगताप, आजच्या हिंदू संमेलनाचे संयोजक श्री हरीजी दाभाडे, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तळेगाव नगरचे माननीय संघचालक विक्रमजी दाभाडे, आणि आत्ता जसं आपण पद्यात म्हणलं की ज्यांचे धमन्यांमध्ये जे हिंदुत्वाचे रक्त वाहते, छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे प्रेरणास्थान आहे आणि छत्रपती संभाजी महाराज यांची धर्मनिष्ठा घेऊन आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी. आत्ता आपल्या जशा जोशीताई बोलल्या की ज्या ज्या वेळेस समाजात संकट निर्माण होतं त्या वेळेस ह्या धर्मातली स्त्री उभी राहिलेली. मग प्रभू रामचंद्रांच्या काळात सीता माता उभी राहिली असेल, पांडवांच्या मागं कुंती माता उभी राहिली असेल, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं वीर जिजामाता उभ्या राहिला असेल. आणि म्हणून आमच्या संस्कृतीत प्रत्येक देवाच्या आधी मातृशक्तीचा उल्लेख होतो, श्रीरामांच्या आधी सीता मातेचा उल्लेख होतो, कृष्णाच्या आधी राधेचा उल्लेख होतो. अनेक असे साम्राज्य झालेत, महाराजांच्या आधी त्या मातृशक्तीचा उल्लेख होतो. आणि म्हणून आज या कार्यक्रमाला संमेलनाला एवढ्या मोठ्या संख्येने मातृशक्ती उपस्थित राहिली आहे, आपल्या सर्वांचं खरंच कौतुक आहे. त्याचबरोबर आपला समाज हा आपल्या जातीचा कार्यक्रम असेल तर मोठ्या संख्येने उपस्थित राहतो, एखादा राजकीय कार्यक्रम असेल तर जरूर मोठ्या संख्येने उपस्थित राहतो, परंतु हिंदू म्हणून आज आपण उपस्थित राहत आहोत. आणि या संमेलनासाठी जे जे प्रयत्न करत आहे ही तरुण पिढी, या सर्वांचंही कौतुक. कारण की कार्यक्रम करणं सोपं नसतं, आणि कष्ट घ्यावे लागतात, आणि त्या कष्टातून आज आपण एवढा सुंदर कार्यक्रम इथं बघत आहोत. त्यामुळे सर्वांचं कौतुक. आणि आज आपण ज्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आहे ते म्हणजे हिंदू संमेलन. आपल्या प्रास्ताविकात उल्लेख केला गेला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहेत. आणि हे 100 वर्ष होत असताना संघ अखिल भारतीय स्तरावर कोणतंही सेलिब्रेशन करत नाहीये, कोणता उत्सव साजरा करत नाहीये. 100 वर्ष होत असताना हा समाज सामर्थ्यवान व्हावा, हा समाज सक्षम व्हावा, ही आपली भारत माता आहे, ही परमवैभवशाली व्हावी, या हेतूने मागचे 100 वर्ष काम करत आहे. तोच हेतू ठेवून समाजात सामर्थ्य निर्माण व्हावं म्हणून हिंदू संमेलनांचं प्रत्येक ठिकाणी आयोजन करतात. आणि हे आयोजन करताना कोणत्या तालुका स्तरावर नाही, जिल्हा स्तरावर नाही, की ज्या भागात 10,000 लोकसंख्येचा भाग आहे अशा ठिकाणी संमेलन घेतात, त्याला संघात वस्ती म्हणतात. तसंच आपलं स्वातंत्र्यवीर सावरकर वस्तीचं हे संमेलन होतं. गेले 100 वर्ष संघ या देशात भारत माता परमवैभवशाली करण्यासाठी प्रयत्न करत आहे. 1925 साली संघाची स्थापना झाली. संघाची स्थापना करणारे परमपूजनीय डॉक्टर केशव बैराम हेडगेवार वयाच्या 35व्या वर्षी संघाची स्थापना केली आणि 52 वर्षी अवघ्या त्यांचं निधन झालं. केवळ 17 वर्ष त्यांचं सानिध्य लाभलं. या 17 वर्षात अतोनात कष्ट केले, आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि संघाची निर्मिती केली. आणि या मागचा एकच हेतू होता, तो म्हणजे व्यक्ती निर्माण. हा देश जर घडत असतो, देश चालत असतो, देश निर्माण होत असतो, हा केवळ चांगल्या व्यक्तींमुळे. आणि हा आपला गौरवशाली इतिहास आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीरामचंद्र प्रत्येक नागरिकात त्या प्रेरणेने उभे राहावे या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. आणि त्या संघाच्या स्थापनेत एक साधन बनवलं, ते म्हणजे व्यक्ती निर्माण साधन, ती म्हणजे 1 तासाची शाखा. आणि ही 1 तासाची शाखा देशातल्या प्रत्येक गावात, प्रत्येक भागात निर्माण केली. आणि अनेक 100 वर्षात ही शाखाच्या द्वारे अनेक व्यक्ती निर्माण झाले. आणि पुढे जशी संघाची वाटचाल होत होती
तशा अनेक संघ परिवार तयार झाले, अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या संघाच्या संघटना तयार झाल्या. मग विद्यार्थी क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, राजकीय क्षेत्रात काम करणारी भारतीय जनता पार्टी असेल, सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना असेल, धर्माच्या क्षेत्रात काम करणारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या संघटना असेल, असा अनेक संघ परिवार तयार झाले. आणि फक्त परिवार संस्था करून थांबले नाही, जे व्यक्ती निर्माण झाले त्या व्यक्तींद्वारे समाजात ज्या ज्या वेळेस अडचण आली त्यावेळेस हा समाज उभा राहिला. मग भूकंप असेल, पूर असेल, अनेक संघटना. आपल्या जिल्ह्यात माळीसारखी ज्यावेळेस दुर्घटना घडली तर तिथं पोहोचणारे पहिले संघाचे संस्थक होते. ज्या ज्या वेळेस समाजाला गरज लागली तिथं संघाचे संस्थक उपस्थित राहिले. अनेक सेवा कार्य निर्माण केले गेले देशभरात. आपल्या त्या ठिकाणी उद्योगधामसारखी सेवा कार्य चालू, अनेक सेवा कार्य चालू आहेत. आणि या सेवा कार्याचा उद्देश हाच आहे की हा देश सामर्थ्यवान बनला पाहिजे, हा धर्म सामर्थ्यवान बनला पाहिजे. आणि म्हणून आपण हिंदू म्हणून ज्यावेळेस म्हणून घेत असताना आपण सामर्थ्य संपन्न झालं पाहिजे. एक छान गोष्ट आहे ती आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकतो सस्याची, की ससा हा भित्रा ससा, पाठीवर पान पडतं, त्याच्या पाठीवर पान पडल्यामुळे तो घाबरतो. एकदा पान पडतं, दुसऱ्यांदा पान पडतं, तिसऱ्यांदा पान पडतं, हा सतत घाबरत असतो. त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो, मी आयुष्यभर असा घाबरतच राहू का, माझ्या सामर्थ्य निर्माण होणार नाही का. तो ठरवतो मी आता सामर्थ्यवान होणार. मग काय करायचं, मग तिथं बोलतो सर्वात मनुष्य हा सर्वात सामर्थ्यवान प्राणी. आपण त्याच्या गावात जाऊन बघू. गावात फिरता फिरता एका मंदिराजवळ येतो, तिथं महाराजांचं प्रवचन चालू असतं. प्रवचनात त्याच्या कानावर पडतं की तपश्चर्या केलं की सामर्थ्य येतं. तोही ईर्ष्याला भेटतो, म्हणतो मी आता तपश्चर्या करणार. तो छोटा ससा तपश्चर्याला जातो, जंगलात जाऊन तपश्चर्या करतो. आणि तपश्चर्या केल्यावर तिथं साक्षात भगवंत प्रकट होतो. भगवंत प्रकट झाल्यावर त्याला वरदान बोलतो, काय माग, तू एवढी तपश्चर्या केली ससा असून माग तुला काय वरदान हवं. तर तो म्हणतो सर्वात बलदंड हा हत्ती आहे, मला माझं शरीर हत्तीसारखं कर. पण भगवान असं तो म्हणतो तथास्तु. बघता बघता सस्याचं शरीर असं ते हत्तीसारखं होतं, खुश होतो. आता म्हणतो सामर्थ्यशाली झालो मी. म्हणून तो पहिल्यांदा काय करायचं, तर आपल्या एक तळ आहे त्या तळावर आंघोळीला जाऊ म्हणून जायला निघतो. तर मध्ये दोन माकडं उभी असतात. ती माकडं म्हणतात, अरे थांब, कुठं चाललं ससा, तुझं शरीर एवढा बलाढ्य झालंय, पण त्या तळ्यात मगरी आहेत, तू गेला तर मगरी हत्तीला सोडत नाही, तुला काय सोडणार. ससा घाबरतो, परत मागे येतो. घाबरून परत आल्यावर त्याच्या मनात विचार येतो, अरे मी तर एवढा बलाढ्य आलो तरी घाबरलो. मग त्याला परत तपश्चर्या करायची. परत तपश्चर्याला बसतो. पुन्हा भगवान तिथं प्रकटीकरण होतं. पुन्हा देव विचारतो, अरे आता काय पाहिजे तुला. तर तो मला मगरीसारखं माझं शरीर बनव, मी जरी हत्तीसारखा असलो तरी त्याच्यावर तसे काटे निर्माण कर. पुन्हा देव बोलतो तथास्तु. आता पुन्हा तो जातो. मग जंगलात जात असताना दोन कोल्हे भेटतात. ते म्हणतात, अरे एवढा भयानक झालाय, तू कुठं चाललाय. तो म्हणलं मी जंगलात चाललो. मग तो म्हणतो जंगलात चाललाय ठीक आहे, पण आता हत्तींचे टोळ काय येतंय मोठं, तुझा एकट्याचा त्याच्यासमोर प्रभाव टिकावा लागणार नाही. मग तो काय करू, तो आता पळल्याशिवाय तुला पर्याय नाही. आता त्या हत्तींच्या पायाखाली तू जरी बलाढ्य असला तरी ते खूप संख्येने आहेत, तू त्यांच्या पाय परत घाबरतो, परत येतो. आता वैतागतो, म्हणतो आता करू काय. पुन्हा तपश्चर्या करतो. आणि मग देव त्याला खूप छान उपदेश करतो. देव म्हणतो, अरे वेड्या, तू शरीर मागितलं, अंगावर काटे मागितले, पण सामर्थ्यशाली हृदय मागितलं नाही. ते जर हृदय मागितलं असतं तर तुला शरीराची गरजच नसती पडली. आणि मला वाटतं जर आपल्याला देश सामर्थ्यवान बनवायचा असेल, आपला धर्म सामर्थ्यवान बनवायचा असेल, तर आपल्या मनात, आपल्या हृदयात कणखर हृदय निर्माण केलं पाहिजे. आणि कणखर हृदय निर्माण करायचं असेल तर मगाशी जे ताईंनी सांगितलं, संघाचं शताब्दी वर्ष होत असताना पंचसूत्रीचा उल्लेख केला, त्या पंचसूत्रीवर आपल्याला चालावं लागतं. आणि तेच विचार महाराजांनी आपल्या बोलण्यात मांडले. संघाने ज्यावेळेस 100 वर्ष आली त्याचं चिंतन केलं, तर समाज ज्या ज्यावेळेस उभा राहतो किंवा ज्या ज्या वेळेस हा समाज उभा राहिलाय त्याचा सार बघितलं तर ह्या 5 गोष्टींमध्ये आहे. आपल्या महाराजांनी आपल्या बोलण्यात त्याच 5 मुद्दे मांडले, काहींनी तेच मुद्दे मांडले. त्याची पहिली गोष्ट म्हणजे स्वबोध. स्वबोध म्हणजे स्वभाव, स्वतःची ओळख करून घेतली पाहिजे. आपण ज्या संस्कृतीत जन्मलोय त्याला 15,000 वर्षाचा, 25,000 वर्षाचा इतिहास आहे.
परंतु ज्या आमच्या देशावर मुघलांचं ब्रिटिशांचं आक्रमण झालं, त्यांनी आमच्या मनात निर्माण केलं की तुम्ही गाढव आहात, तुम्ही अंधश्रद्धेने भरलेले आहात. आणि म्हणून ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मेकवले होते त्यांनी जी शिक्षण पद्धती निर्माण केली त्याच्यातून दोनच भाव निर्माण झाले. एक म्हणजे आमची संस्कृती ही मागासलेली आहे त्या शिक्षण पद्धतीतून, आणि दुसरा भाव निर्माण केला की इथं जे देश आहे यांना लुटायचं. म्हणून बघा, समाजात जावा, शासकीय ह्याच्यात जावा, जेवढा जास्त शिकलेला तो जास्त भ्रष्टाचार करतो. तोच भाव आमच्या धार्मिक भावनेबद्दल. मागा एक अमिताभ बच्चनचा पिक्चर आला होता, आपल्याला आठवत असेल, त्याच्यात दीवार का कोणता तरी होता. तो अमिताभ बच्चन मंदिरात जात असतो, त्याचा भाऊ त्याला घेऊन जात असतो, तर तो भाऊ तर चल मंदिरात म्हणतो, नाही नाही, माझे देव म्हणजे माझे आई वडील, मी ह्या देवाला मानत नाही. पण त्याच पिक्चरमध्ये पुढचा सीन दाखवलाय, त्याला गोळी लागती, खिशात बिल्ला असतो, त्या बिल्लावर लिहिलं असतं 786. म्हणजे मंदिरात गेलं तर ते अंधश्रद्धा, पण तो छातीत बिल्ला ठेवला तर ती श्रद्धा. हे संस्कार सातत्याने आमच्या मनावर बिंबवले गेले, आणि त्याचा परिणाम असा झाला की मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका. परंतु आता परिस्थिती बदलतीये, आणि म्हणून ही परिस्थिती बदलत असली तरी अजून पूर्ण बदलली नाहीये. परवा ज्यावेळेस भारत विश्वकप जिंकला त्यानंतर आपले जो कॅप्टन होता तो मारुती मंदिराला गेला दर्शन. तर हे कुठेतरी चित्र बदलतंय, परंतु समाज जागा होत नाहीये. तो समाज जागा झाला पाहिजे, म्हणून या गौरवशाली इतिहासाचं स्मरण झालं पाहिजे. हा जो 25-30 हजार वर्षाचा इतिहास आहे ह्याचं स्मरण झालं पाहिजे, ह्याचं चिंतन झालं पाहिजे. ही केवळ अंधश्रद्धा नाही, महाभारत या संस्कृतीत घडलेलं आहे. आमच्या वेदांमध्ये ज्या नदीचा उल्लेख येतो, सरस्वती नदी जी दुतडी भरून व्हायची, इंग्रजांनी आमच्या मनावर बिंबवलं ही नदीच या देशात नाहीये, ही शोधून दाखवा. जर ती नदीच नाही तर तुमचे वेद कसे खरे, तुमचं महाभारत कसं खरं. परंतु जसा हिंदू सक्षम होत गेला विज्ञानात, वेगवेगळ्या क्षेत्रात अभ्यास केल्यावर लक्षात आलं या संस्कृतीत 20-25 हजार वर्षापूर्वी इथं सरस्वती नदी वाहत होती. म्हणजे आमचे वेद, महाभारत हे थोतांड नाहीये, हा आमचा गौरवशाली इतिहास आहे. आणि म्हणून स्वबोधचा विचार करताना हा गौरवशाली इतिहास, हो आम्ही हिंदू आहोत, आमच्या पूर्वजांचं स्मरण राहिलं पाहिजे. प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण, त्यांच्या जीवनाचं स्मरण राहिलं पाहिजे. नाहीतर आपल्याला कोणीतरी सांगतं घरात रामायण ठेवलं की भांडणं होतात. आपल्या इथे एखादा मुस्लिम किंवा ख्रिश्चन असेल तर त्यांना विचारा, घरात बायबल ठेवलं की भांडणं होतात का, घरात कुराण ठेवलं की भांडणं होतात का. परंतु आमच्या हिंदूला विचारा, तो म्हणतो महाभारत ठेवलं की घरात भांडणं होतात. आमच्या घरात महाभारत. हे का आमच्या मनात निर्माण झालं, तर ही 1000 वर्षाची गुलामी आम्हाला आमच्या संस्कृतीपासून तोडलं गेलं. आणि म्हणून स्वबोध, आमच्या संस्कृतीबद्दलचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. स्वबोध मध्ये विचार करताना स्वदेशीचाही विचार केला पाहिजे. जे आमच्या देशात बनतं तेच आम्ही विकत घेणार.